तर एकनाथ शिंदेंना महापौर पदासाठी दिल्लीतून चावी लावली जाते असा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय। मुंबईमध्ये भाजप आणि विशेषतः फडणवीसांचा महापौर होऊ नये याचे दिल्लीतून प्रयत्न सुरू आहेत असं त्यांनी म्हटलंय। याला भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय। शिंदे भाजपचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करतात। एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे भाजपलाही माहिती आहे। म्हणजे हे केडीएमसी मध्ये होते, केडीएमसी मध्ये म्हणतो मी। नाही, अर्थात मुंबईत पण ते करू शकतात। तसं नसतं तर त्यांनी महापौर पदावर दावा सांगितला असता का 29च्या जोरावर का 27च्या जोरावर? कोणीतरी त्यांना चावी देत आहे ना दिल्लीतून। ते कोण? दिल्लीतून एकनाथ शिंदे यांना चावी देणारे कोण? की महापौर पदावर दावा सांगा म्हणून, जेणेकरून भारतीय जनता पक्षाचा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा महापौर होऊ नये। संजय राजाराम राऊतनी आणि त्याच्या मालकांनी स्वतःचे नगरसेवक सांभाळावे, स्वतःच्या बुडाखाली लागलेली आग सांभाळावी, मागून विधवावी आणि मग आमच्या घरामध्ये बघावं ना, तुमचे जे आले ते मला सांभाळा। ते तुमच्या संपर्कात राहतील का? त्यांना उद्धव ठाकरेंबरोबर स्वतःचं भविष्य दिसतंय का? हे येणाऱ्या काळात दिसेल। त्याची बुद्धी भ्रष्ट झाली हो। त्या आजारपणात त्याला आपण काय बोलतो त्याची शुद्ध नाही। त्यांना एवढं कळायला पाहिजे की गट स्थापन करावा लागतो, गटनेता ठरवावा लागतो, प्रतोद ठरवावा लागतो आणि 8-15 दिवस महिनाभर सगळे निवडणुकीत इतके व्यस्त होते की त्यांना थोडा शारीरिक मानसिक आराम पाहिजे, नेत्यांच्या गाठी भेटी पाहिजेत। म्हणून सगळे एकत्र हॉटेलमध्ये जमलेत। कोणीही आमचं फुटणार नाही, उलट त्यांची फुटतील। आणि लक्षात ठेवा, फोडाफोडीचं राजकारण केलं तर ही गल्ली दोन्ही बाजूने उघडी असते। ते नाटक त्यांनी करू नये। दरम्यान भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। 118 नगरसेवक महायुतीचे निवडून आलेले असल्यामुळे महायुतीच्या 118 पैकी एक नगरसेवक किंवा नगरसेविका या ठिकाणी महापौरपदी विराजमान होईल। ते कोण असेल हे महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि रामदास आठवले साहेब एकमेकांशी चर्चा करून हा निर्णय करतील आणि या 118 पैकी एक व्यक्ती हा महापौरपदी विराजमान होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।